तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मेरे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय भाजपा संदर्भात, चर्चा करतोय भाजपच्या राजकारणासंदर्भामध्ये। खरं तर भाजपचे नेते दीपक बहिरे, राजेश भगत, वसंत भुईर हे दिग्गज नेते आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटायला आले होते। कार्यक्रम होता वंदे मातरम 150 वर्षापूर्ती सोहळ्याचं आयोजन प्रशांत ठाकूरांकडून केलं होतं। 4000 विद्यार्थी सहभागी होते। याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी आले असले तर कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये चर्चा झाली असेल। आगामी काळामध्ये कुणासोबत युती करावी, राष्ट्रवादीसोबत जावं की नाही, कुठला पॅटर्न हवं, किती भाजपला जागा घ्यावी, नगराध्यक्ष पदाचं काय होणार, कोणते राजकीय डाव आखले पाहिजे, मग घाऱ्यांसोबत जायचं की थोरवेंसोबत जायचं का, भाजपाने वेगळी काही स्ट्रॅटेजी करावी, या संदर्भामध्ये यांनी कोर कमिटी चर्चा केली असावी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार। मग यामुळे आगामी काळामध्ये कर्जत नगरपालिका निवडणुकी दृष्टीने भाजपचा उमेदवार जायचा का, सुर्वेंचा उमेदवार भाजपात घेऊन त्यांना जे आहेत भाजपाचा उमेदवार बनवायचा का, मग सगळे प्रश्न जे निर्माण झाले, कोण किती खर्च करणार, यावर नगराध्यक्ष पदाची सगळी चर्चा आणि चर्चेतला चेहरा यावर सगळं राजकारण होताना दिसून येते। मूळ मुद्दा असा की भाजपचे नेते प्रशांत ठाकूरांना भेटले, आता राजकारण काय झालं येत्या काय आपल्या दिवसात समजेल। हे धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।